नमस्कार. आज आपण एका अशा तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत जे तब्बल 5,000 वर्ष जुनं आहे. हे फक्त काही आध्यात्मिक ज्ञान नाहीये, तर हे आहे मनाला रिप्रोग्राम करण्याचं एक जबरदस्त तंत्र. चला तर मग आपल्या मनाच्या या प्राचीन ऑपरेटिंग सिस्टमला जरा जवळून समजून घेऊया. आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी हा प्रश्न येतोच नाही का, की आपलं स्वतःचं मन, जे आपलं सगळ्यात मोठं सामर्थ्य असायला हवं, तेच कधीकधी आपला सगळ्यात मोठा शत्रू का बनून बसतो? आज आपण याच प्रश्नाच्या मुळापर्यंत जाणार आहोत. दिवसाची सुरुवात होते आणि मनात पहिला विचार येतो, नाही, हे काम नाही जमणार आपल्याला. ओळखीचा वाटतोय ना हा आवाज. आणि मग लगेचच त्याच्या पाठोपाठ दुसरा विचार येतो, जो आपल्याला भीती घालतो. काय होईल जर काहीतरी चुकलं तर? आणि ही भीती आपल्याला जागच्या जागी खिळवून ठेवते. आणि मग येतो तिसरा आणि सगळ्यात मोठा अडथळा, समाजाची भीती. लोक काय म्हणतील, हा एक विचार आपल्या कितीतरी निर्णयांना आणि कामांना थांबवून ठेवतो. तर हे जे आवाज आहेत ना आपल्या डोक्यात, जे सतत नकारात्मक बोलत असतात, हे दुसरं तिसरं काही नाहीये, हा आहे सेल्फ सॅबोटॅज. म्हणजे एक अशी प्रक्रिया जिथे आपणच आपल्याला नकळतपणे स्वतःच्याच प्रगतीच्या आड येतो. हे अगदी असं आहे जसं काही आपल्या मनात एक जुना टेप रेकॉर्डर आहे आणि त्यावर एकच नकारात्मक विचारांची टेप ऑटो पायलट मोडवर सतत वाजत राहते आणि हीच टेप आपल्याला सतत मागे खेचत असते. पण ही जी समस्या आहे ती खरंच नवीन आहे का? तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हजारो वर्षांपूर्वी वेदांमध्ये यावर खूप खोलवर विचार केला गेला होता. चला बघूया की 5,000 वर्षांपूर्वी या मानसिक गोंधळाचं निदान कसं केलं गेलं होतं. आणि इथेच खरा गेम चेंजर येतो. वैदिक ऋषींनी सांगितलं की बाहेरच्या परिस्थितीला दोष देत बसू नका, त्याऐवजी आपल्या आतल्या संकल्पावर लक्ष द्या. कारण जर आपला संकल्पच दिशाहीन असेल तर मन आपोआप शत्रू बनणार. आणि इथेच वैदिक विचारांमध्ये एक जबरदस्त शिफ्ट येतो. ते मनाला चांगलं किंवा वाईट असं लेबल लावत नाहीत. त्यांच्या मते मन हे फक्त एक प्रचंड न्यूट्रल एनर्जी आहे, अगदी नदीच्या प्रवाहासारखी. हे बघा, ही जी ऊर्जा आहे ना, ती अगदी नदीसारखी आहे. जर तिला दिशा नसेल तर ती विनाशकारी पूर आणते, म्हणजेच आपला आत्मविनाश करते. पण याच नदीवर जर योग्य दिशेने धरण बांधलं तर तीच नदी वीज निर्माण करते, म्हणजेच आपले शुभसंकल्प पूर्ण करते. फरक फक्त दिशेचा आहे, ऊर्जेचा नाही. तर मग प्रश्न येतो की ह्या ऊर्जेला योग्य दिशा द्यायची कशी? यावर उपाय म्हणून यजुर्वेदात एक अप्रतिम तंत्रज्ञान दिलं आहे, ज्याला शिवसंकल्प सूक्त असं म्हणतात. हे जणू काही आपल्या मनासाठी एक ऑपरेटिंग सिस्टम कोड आहे. तर हा कोड नक्की आहे तरी काय? या सूक्तातील काही ओळी आपल्या मनाचं खरं स्वरूप सांगतात. पहिली ओळ म्हणते की ह्याच मनाच्या शक्तीने ज्ञानी लोक मोठी मोठी कामं करतात. दुसरी ओळ मनाला एक अद्वितीय, आतली दैवी शक्ती मानते. पण सगळ्यात महत्वाची आहे ती शेवटची ओळ, जी या संपूर्ण तंत्रज्ञानाचं सार आहे. आणि ती ओळ आहे, तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु. याचा सरळ आणि साधा अर्थ आहे, माझे मन शुभ कल्याणकारी संकल्प करणारे होवो. हीच ती प्रोग्रामिंग कमांड आहे जी आपल्या मनाची दिशाच बदलून टाकते. आणि हाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. ही काही देवाला केलेली प्रार्थना किंवा विनंती नाहीये. ही आपल्याच मनाने आपल्याच मनाला दिलेली एक स्पष्ट आज्ञा आहे, एक कमांड. वैदिक ऋषींनी मनाला कधीच कमी लेखलं नाही. त्यांनी मनाला अपूर्व म्हणजे युनिक म्हटलंय. यक्ष म्हणजे एक रहस्यमय शक्तिशाली शक्ती मानले. थोडक्यात सांगायचं तर त्यांनी मनाला आपल्या शरीरातलीच एक दैवी शक्ती म्हणून पाहिलं. तर या संपूर्ण सुक्ताचा सोपा आणि थेट अर्थ काय होतो? ही एक स्वयंसूचना आहे. आपण आपल्या मनाला त्याची खरी ओळख करून देतोय आणि त्याला फक्त आणि फक्त सकारात्मक विचार करण्याची ऑर्डर देतोय. चला तर मग बघूया हे प्राचीन ज्ञान आजच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्यक्षात वापरायचं कसं. यासाठी एक अतिशय सोपा प्रोटोकॉल किंवा समजा एक युजर मॅन्युअल आहे. याच्या फक्त 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी, ट्रिगर. रोज सकाळी उठल्याबरोबर दुसरं काहीही करण्याआधी फक्त डोळे बंद करा. दुसरी पायरी, कल्पना. अशी कल्पना करा की तुमचं मन तुमच्या हृदयात किंवा कपाळावर एका तेजस्वी प्रकाशाच्या गोळ्यासारखा आहे. आणि तिसरी पायरी, आज्ञा. स्वतःला स्पष्टपणे सांगा, माझे मन फक्त शुभ संकल्प करो.
आणि हे फक्त सकाळीच नाही करायचं. दिवसभरात जेव्हा कधी मनात नकारात्मक विचार येईल किंवा भीती वाटेल तेव्हा या सुक्ताचा वापर एका पासवर्डसारखा करायचा आहे. आणि तो पासवर्ड काय आहे? फक्त एक शब्द, शिव संकल्पमस्तू. हा एक शब्द तुमच्या मानसिक सिस्टमसाठी एका अँटीव्हायरससारखं काम करतो. तो उच्चारताच तुम्ही तुमच्या मनाला नकारात्मक विचारांना ब्लॉक करण्याची थेट कमांड देता. आणि शेवटी हा एक विचार येतोच मनात की जर 5000 वर्षांपूर्वीच्या एका सूक्तामध्ये मनाला नियंत्रित करण्याची इतकी मोठी टेक्नॉलॉजी लपलेली असेल तर असे अजून कितीतरी प्राचीन रहस्य असतील जे आपल्या शोधाची वाट पाहत असतील.